नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शिक्षक पालक समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत. माहे एप्रिल 2026 करता सभा क्रमांक 11 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या मागील शैक्षणिक वर्षाची ही शेवटची सभा आहे. मित्रांनो, आपणास जर या शिक्षक पालक समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण हे प्राप्त करू शकतात. मित्रांनो, एक विनंती होती, या चॅनलला सबस्क्राईब करा. येणाऱ्या वर्षी देखील आपल्याला हे व्हिडिओ प्राप्त होणार आहे आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. ज्या तारखेला आपण शिक्षक पालक समितीची सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचे आहे. दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी या ठिकाणी शाळा आहे, शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली श्री टिंबटिंब जे शाळेचे अध्यक्ष आहे किंवा शिक्षक पालक समितीचे अध्यक्ष आहे त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. शिक्षक पालक समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचे लेखन करून घ्यायचे आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 11वी सभा आणि पहिला विषय आहे, सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. 2 नंबरचा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, पॅट परीक्षा व गुण विश्लेषण. फार महत्त्वाचा असा हा 2 नंबरचा विषय आहे. शाळेत पॅट परीक्षा दिनांक 11 एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी शाळा प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना वेळापत्रकाची पूर्वसूचना देण्यात आली आहे. परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका शासनाकडून प्राप्त झालेल्या आहे. परीक्षेदरम्यान शिस्त व पारदर्शकता राखण्यावर भर देण्यात येणार आहे. सर्व शिक्षकांना परीक्षेची जबाबदारी योग्य प्रकारे सोपवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे परीक्षा देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षेनंतर उत्तरपत्रिकांचे वेळेत मूल्यमापन केले जाईल. परीक्षेचे गुण नोंदवून त्याचे विश्लेषण करण्यात येईल. हे गुण विश्लेषण येत्या जून महिन्यात करण्यात येणार आहे. विश्लेषणाच्या आधारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला जाईल. कमजोर विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात येतील. तसेच शिक्षकांना अध्यापन पद्धतीत सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन मिळेल. अशा प्रकारे परीक्षेचे योग्य नियोजन करून शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3, नवीन शैक्षणिक वर्षात शाळेच्या नवीन उपक्रमांची माहिती व चर्चा. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शाळेत विविध नवीन उपक्रमांची माहिती व चर्चा करण्यात आली. या बैठकीत शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यावर विशेष भर देण्यात आला. नवीन अध्यापन पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डिजिटल शिक्षण साधनांचा प्रभावी वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहशालेय उपक्रमांची आखणी करण्यात आली. इको क्लब, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी स्वतंत्र योजना तयार करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वाचन उपक्रम राबवण्याचे ठरवण्यात आले. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व आरोग्य याबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले. शाळा सुरक्षा व विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी विशेष उपाययोजना आखण्यात आल्या. शिक्षकांच्या क्षमता बांधणीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी नियमित बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उपस्थिती व शिस्त सुधारण्यासाठी उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. अशा प्रकारे नवीन उपक्रमांमुळे शाळेचा शैक्षणिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4, पालक शिक्षक संवाद अधिक प्रभावी करण्याबाबत चर्चा. शाळेत पालक शिक्षक संवाद अधिक प्रभावी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक व शिक्षक यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित करण्यात आले. नियमित पालक शिक्षक सभा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा येईल असे ठरवण्यात आले. पालकांना विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत योग्य मार्गदर्शन देण्यावर भर देण्यात आला. शिक्षकांनी पालकांशी सतत संपर्क ठेवण्याचे ठरवण्यात आले. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजावून घेण्यासाठी संवाद वाढविणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. डिजिटल माध्यमांचा वापर करून संवाद अधिक सुलभ करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालकांकडून मिळणाऱ्या सूचना व अभिप्रायांचे स्वागत करण्यात येईल असे ठरले. विद्यार्थ्यांच्या वर्तन व शिस्तीबाबत पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे स्पष्ट करण्यात आले. घरातील अभ्यासाचे वातावरण सुधारण्यासाठी पालकांना मार्गदर्शन देण्यात येणार आहे. शाळेतील उपक्रमांमध्ये पालकांचा सहभाग वाढवण्यावर भर देण्यात आला. शिक्षक व पालक यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. अशा प्रकारे पालक शिक्षक संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे व हा ठराव देखील या ठिकाणी सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी देखील सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, पालकांकडून मिळालेल्या सूचना व तक्रारींचा आढावा. फार महत्त्वाचा असा हा शिक्षक पालक समितीमधला विषय आहे. शाळेत पालकांकडून प्राप्त झालेल्या सूचना व तक्रारींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या प्रक्रियेमुळे शाळा व पालक यांच्यात संवाद अधिक दृढ झाला आहे. पालकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षण शिस्त व सुविधांबाबत आपले मत व्यक्त केले. काही पालकांनी अध्यापन पद्धतीबाबत सूचना मांडल्या. विद्यार्थ्यांच्या उपस्थिती व अभ्यासातील अडचणीबाबतही चर्चा करण्यात आली. शाळेतील स्वच्छता व सुरक्षिततेसंदर्भात काही सूचना प्राप्त झाल्या. तक्रारीची नोंद करून त्यावर त्वरित कार्यवाही करण्याचे ठरवण्यात आले. शाळा प्रशासनाने सर्व सूचना सकारात्मक दृष्टीने स्वीकारल्या. पालकांच्या अभिप्रायावर आधारित सुधारणा करण्यावर भर देण्यात आला. यामुळे शाळेच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता व गुणवत्ता वाढली आहे. तसेच पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी पुढील उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. अशा प्रकारे पालकांच्या सूचना व तक्रारींचा विचार करून शाळेचा विकास साधला जात आहे व हा ठराव या ठिकाणी सर्वानुमते मंजूर देखील करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6, ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. शेवटी या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य आहे, अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने माहे एप्रिल 2026 करता या शैक्षणिक वर्षाची शेवटची सभा या ठिकाणी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.